नमस्कार, आपण पाहत आहात स्मार्ट महाराष्ट्र न्यूज। स्मार्ट फास्ट न्यूज मध्ये पाहूयात तब्बल 24 घडामोडी। अल्पवयीन फेसबुक फ्रेंडवर अत्याचार, विवाहित तरुणाला अटक। सोलापूर जिल्ह्यातील घटना। महापालिकेच्या प्लास्टिक प्रतिबंध मोहिमेत 1,05,000चा दंड बसून 70 किलो प्लास्टिक जप्त। टाकळीजवळ पाईपलाईनच्या गळतीमुळे सोलापूर शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत। चिंताजनक, भारतात कोरोनाच्या नवीन विषाणू संक्रमितांची संख्या वाढली। एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीवर तलवारीने जीवघेणा हल्ला, बीड येथील घटना। मुंबई बलात्कार प्रकरणी माहीम दर्ग्याच्या विश्वस्ताविरोधात गुन्हा दाखल। सोलापूर शहर मध्ये नवीन 24 रुग्णांची भर, तर एकूण रुग्णसंख्या झाली 11,090। बीबीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीला हृदयविकाराचा सौम्य झटका, रुग्णालयात दाखल। पहिल्या टप्प्यात 3 कोटी लोकांना कोरोनाची लस मोफत मिळणार, डॉक्टर हर्षवर्धन। कोरोना लसीच्या ड्राय रनला नागपूर, जालना, पुणे, नंदुरबार मध्ये सुरुवात। भारतात तयार होत आहे 4 कोरोना प्रतिबंधक लस, जावडेकर। रोहित शर्मासह भारताच्या 5 क्रिकेटपटूंना पुन्हा एकदा विलगीकरणात। गुन्हेगारांशी संबंध ठेवणाऱ्या पोलिसांवर करणार कठोर कारवाई, पोलीस अधीक्षक सातपुते। ब्रिटनसाठी 8 जानेवारी पासून या उड्डाण पुन्हा सेवेला सुरुवात होणार। शिर्डी साई संस्थान व शिर्डी ग्रामस्थ पुन्हा एकदा आमने सामने, दर्शनावरून वादाला सुरुवात। एका बूथवर 100 जणांचं लसीकरण केलं जाईल, आरोग्यमंत्री राजेश टोपे। कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात कोणाचाही मुलाहिजा ठेवणार नाही, जयंत पाटील। राज्यात उभारणार आधुनिक कारागृहे, गृहमंत्री अनिल देशमुख। औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर झालेच पाहिजे, चंद्रकांत पाटील। पुलवामा दहशतवाद्यांचा बसस्थानकावर ग्रेनेड हल्ला, 7 जण जखमी। सोलापूर विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे सर्वाधिक 8,32,187 टन ऊस गाळप केले। औरंगाबादच्या नामांतरास काँग्रेसचा विरोधच राहील, अशोक चव्हाण। मकर संक्रांतीला उत्तर प्रदेशात लसीकरण सुरू होण्याची शक्यता, योगी आदित्यनाथांचे संकेत। सरकार 3 पक्षांचं आहे हे विसरून चालणार नाही, काँग्रेस नेते संजय निरुपम। आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।